ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। अमेठीमधील पराभवानंतर स्मृती इराणीचं कमबॅक, राघव चड्ढांनाही लॉटरी, भाजपच्या गोटातून मोठी अपडेट। स्मृती इराणी या सक्रिय राजकारणातून काहीशा दूर असल्याची चर्चा होती। आता मात्र भाजपच्या संघटनात्मक पातळीवर त्यांचं कमबॅक होणार असल्याचं म्हटलं जातंय। लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या सक्रिय राजकारणातून काहीशा दूर जाऊन पुन्हा एकदा आपल्या अभिनय क्षेत्रात उतरल्याचं चित्र होतं। काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारात त्यांनी सहभाग घेतला, मात्र स्मृती इराणी या सक्रिय राजकारणातून काहीशा दूर असल्याची चर्चा होती। आता मात्र भाजपच्या संघटनात्मक पातळीवर त्यांचं कमबॅक होणार असल्याचं म्हटलं जातं। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन सोमवारी पक्षाची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करणार आहेत। या नवीन टीममध्ये माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि स्मृती इराणी यांचे भाजपच्या केंद्रीय संघटनेत पुन्हा एकदा महत्त्वाच्या पदांवर पुनरागमन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली। संघटनेतील या बहुप्रतीक्षित फेरबदलामध्ये अनुभवी नेते आणि नवीन पिढीतील चेहरे यांचा मेळ घातला जाणार असून या संपूर्ण टीमचे सरासरी वय अवघे 50 वर्ष असू शकते। नवीन कार्यकारिणीत तरुण आणि महिला नेतृत्वाला अधिक वाव देण्यासोबतच प्रादेशिक आणि जातीय समतोल राखण्यावर विशेष भर दिला जाणार। 45 वर्षीय नितीन नबीन यांनी भाजप अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरचा हा पहिलाच मोठा संघटनात्मक फेरबदल आहे। या वर्षाच्या सुरुवातीला नबीन भाजपचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष बनले होते, ज्याकडे पक्षातील एका नव्या पिढीतील बदल म्हणून पाहिलं गेलं। स्मृती इराणी यांच्यासह आम आदमी पक्षातून भाजपात आलेले राघव चड्ढा यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता। तरुण अभ्यासू चेहरा म्हणून राघव चड्ढा यांनी छाप सोडली। आप मधून भाजपात आल्यानंतर आता त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे। हिमाचल प्रदेशच्या हमीरपूरचे खासदार अनुराग ठाकूर यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण, क्रीडा तसेच वित्त राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली, तर स्मृती इराणी यांनी महिला मोर्चाच्या अध्यक्षा तसेच 2019 ते 2024 दरम्यान अमेठीच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री म्हणून काम केलं। नबीन यांच्या टीमला तरुण आणि आक्रमक चेहरा देण्यासाठी या दोन्ही वजनदार नेत्यांचा समावेश केला जात आहे। हा फेरबदल केवळ नियमित बदल नसून आगामी महत्त्वाच्या राज्यातील 2027च्या विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीने पक्षाची रणनीती मानली जात आहे। नबीन यांनी आधीच तळागाळातील आढावा घेण्यास सुरुवात केली असून त्यांनी उत्तर प्रदेशातील सुमारे 20 भाजप खासदारांशी वैयक्तिक चर्चा करून जातीय समीकरणे आणि कार्यकर्त्यांच्या मनोधैर्याचा अंदाज घेतला आहे। अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।